आज सकाळपासूनच ना लगबग सुरू होती, कारण आम्ही जाणार होतो मावशीच्या घरी कणकवलीला. त्यामुळे ही सगळी आवरावर करून आम्ही निघालो मावशीच्या घरी. आणि इथे माझ्या भावाला वाटतंय की मी फोटो घेते, म्हणून त्याची ही सगळी शायनिंग मारणं सुरू आहे. असो, त्याची शायनिंग मारणं ना असंच सुरू राहणार आहे. आपण वळूयात पुढे. यार, मला ना गावी आल्यावर सगळ्यात भारी कोणती गोष्ट वाटते माहिती आहे? तुमच्या चारही बाजूला सतत हिरवळ असते. तिथून पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसलं हे ओल्ड स्कूल. इथेच आमचे पॅरेंट्ससुद्धा शिकलेत. तर ह्याला काय म्हणतात ना ते मला खरंच माहिती नाही, पण मुंबईला बुकेमध्ये हे सातत्याने वापरलं जातं. बरं, हा बस स्टॉप कोणता आहे तुम्हाला माहिती आहे का? माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. याला ना मॅजिक म्हणतात. इथल्या मॅजिकचा म्हणे एक रूल आहे, एका सीटवर 4 जण बसलीच पाहिजेत. मग सीट कितीही छोटी असू दे, पण कोणत्याही परिस्थितीत तग धरून राहणं हा आमचा गुणधर्म आहे. जाता जाता हे सुंदर दृश्य दिसलं, म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं. असो, आम्ही सगळे पोचलो मावशीच्या घरी. हे तिचं जुनं घर आणि हे तिने रिसेंटली बांधलेलं नवीन घर. मेन गेटने पुढे जात आम्ही फायनली पोहोचलो. आणि हा तिच्या घरचा व्ह्यू. सुंदर आहे ना? घराच्या भोवती बाल्कनी आहे आणि त्याच्या बाजूला तिने खूप वेगवेगळी झाडं लावली आहेत. मी बाहेर आले आणि पाऊस येणार नाही असं कधी झालं आहे का? इथेही जोरदार पाऊस आहे. मला वाटतं ना ऑक्टोबर आला तरीही हा पाऊस काही थांबणार नाही आहे. असो, पावसाळा तर सुरूच राहणार आहे. आज आहे नॉनव्हेजचा दिवस. मस्त मटण खाऊन आम्ही श्रावण सोडला. मामासुद्धा काही अंतरावरच राहत होता, म्हणून आम्ही गेलो मामाच्या घरी. यार, मला ना हा रोड फुल गोवावाली वाईब देत होता. इथेच गोवावाली वाईब घेऊन आम्ही गेलो मामाकडे. मामाकडे काही वेळ थांबून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. जाता जाता ही बाजारपेठ लागली. ही बाजारपेठ कुठली आहे ते मला नक्की सांगा.